हॅलो स्टुडंट, आज आपल्याला थिंग्स दॅट गो टुगेदर. थिंग्स म्हणजे काय? गोष्टी, वस्तू. थिंग्स कोणत्या गोष्टी की दॅट गो टुगेदर्स, त्या कोणासोबत तरी. टुगेदर म्हणजे काय? एकत्र, एकत्र म्हणा किंवा सोबत म्हणा. म्हणजे एक वस्तूचं नाव घेतलं की बरोबर दुसरी वस्तू पण येते, त्याला म्हणायचं थिंग्स दॅट गो टुगेदर. फॉर एक्झाम्पल कप, मराठीत काय म्हणतो आपण? कप. बशी, बशीला इंग्लिशमध्ये म्हणतात सॉसर. सॉसर, SAUCER, सॉसर. कप, सॉसर. टेबल, चेअर. ब्रश, पेंट. बॉल, बॅट. आलं लक्षात? म्हणजे बॉल असला की त्याच्यासोबत काय येतं? बॅट येतं. टेबल, खुर्ची. बरोबर आहे. कप, सॉसर. ब्रश, पेंट. ह्या एकमेकांसोबत येणाऱ्या गोष्टी आहेत. परत एकदा बघा. थिंग्स दॅट गो टुगेदर. अम्ब्रेला, रेन. अम्ब्रेला, रेन. हेन, एग. लॉग, की. पेन्सिल, नोटबुक. अम्ब्रेला, रेन. हेन, एग. लॉक, की. पेन्सिल, नोटबुक. है ना? ह्या पण थिंग सोबत सोबत येतात ना. म्हणजे पाऊस असेल तर छत्री येते, हो की नाही? हे नसेल तर एग्ज येतो, है ना? लॉक, की. पेन्सिल, नोटबुक. जेव्हा शिकलोय ना आपण, हा होमवर्क आहे. होमवर्कमध्ये काय लिहायचं? होमवर्कचं टायटल थिंग्स दॅट गो टुगेदर. खाली बॉक्स करायचा, मॅच अ पेअर असा बॉक्स करायचा. या साईडला कप, CUP, कप. TABLE, टेबल. बॉल, पेंट. चेअर, ब्रश, सॉसर, बॅट असं लिहायचं. आणि मग आता मॅच द पेअर करायची. कपची जोडी कशासोबत लावायची? सॉसर सोबत. समजलं का? नंतर टेबल चेअर सोबत लावायचा. बरोबर आहे. नंतर बॉल बॅट सोबत लावायचा आहे. नंतर पेंट ब्रश सोबत लावायचं आहे. तसं इथे बघा, इथे काय करणार आपण? अम्ब्रेला रेन सोबत लावणार आहे आपण. हेनला एक सोबत लावणार आहे आपण. लॉकला की सोबत लावणार आहे आपण. पेन्सिल नोटबुक सोबत लावणार आहे आपण. तर हा होमवर्क करायचा आहे. नोटबुकवर थिंग्स दॅट गो टुगेदर खाली लिहायचं आहे मॅच द पेअर, आणि बॉक्समध्ये हे सगळं लिहून ठेवायचं आहे आणि मॅच करून दाखवायचं आहे. कप, सॉसर. ओके, असं एक 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 हे दोन्ही पेअर करून दाखवायचे. त्याचा फोटो काढायचा आहे, मला पाठवायचं आहे. आलं लक्षात? सो ओके, थँक्यू.